4 वाजता. वाहतुकीच्या नियमासंदर्भात आपण लोकांना काय मार्गदर्शन कराल? नमस्कार, मी विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. रस्ता सुरक्षेच्या बाबतीमध्ये रस्त्याचे जे नियम आहेत ते सर्वप्रथम सर्वांनी त्याचं पालन करणं आवश्यक आहे. रस्त्याच्या नियमाप्रमाणे जी आपल्याला सेफ्टी उपकरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये सीट बेल्ट आहे किंवा मोटरसायकल चालवताना हेल्मेट आहे किंवा जे काय आचरणातल्या आपल्या गोष्टी ज्या टाळायच्या आहेत, म्हणजे मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे आणि लेन डिसिप्लिन पाळली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं जर पालन केलं तर आपण रस्ता सुरक्षा अतिशय चांगल्या प्रकारे सुनिश्चित करू शकू आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय संपत्तीचं सुद्धा संवर्धन करू शकू. आणखी आपल्या देशाचं नाव ज्या रस्ता सुरक्षेच्या बाबतीत अजून उंचावू शकू. नमस्कार. श्री दगाबाबा विष्णुबाबा सेवा ट्रस्ट व साप्ताहिक मराठी नेटवर्क यांच्या संयुक्तरित्या संपूर्ण महाराष्ट्रावर अपघात ह्या विषयावर जनजागृतीपर आपण आज कोल्हापूर शहरात आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी माननीय विजय इंगवले साहेब आहेत, जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत कोल्हापूरचे आणि त्यांना रोड सेफ्टीवर भरपूर अनुभव आहे, त्यांनी सेवा केलेली आहे. आज आपण त्यांच्याकडनं अपघात विषयावर जनजागृतीपर जाणून घेणार आहोत, तर त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे सर. प्रथम नमस्कार, धन्यवाद. सर, रस्त्यावरती जे अपघात होतात आपल्या संपूर्ण भारतात, आज महाराष्ट्रात आपण कोल्हापूरमध्ये आहोत, नेमकी कोणती कारणं सांगाल की ज्याच्यामुळे खरोखर अपघात हे होत असतात? सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे, भारतासारख्या विकसित जे विकसनशील राष्ट्र आहे ते जवळपास विकसित होत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ह्यांचा विकास भरपूर झालेला आहे. म्हणजे रस्ते मोठे झाले, त्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली, वाहनांचा वेग वाढला. ह्या प्रमाणामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर तर डेव्हलप झालं, पण त्याप्रमाणे जो अवेअरनेस आहे, म्हणजे लोकांना जे रस्त्याचे नियम चिन्ह किंवा बाकीचे जे काय त्यांना जाणकारी पाहिजे ह्या संदर्भातली, ती थोडीशी कमी असल्यामुळं किंवा वाहन अद्ययावत तर झालं, परंतु वाहनामध्ये नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि ते नेमकं कसं वापरायचं ह्या संदर्भात ह्या फील्डमध्ये येणारा जो वर्ग आहे, म्हणजे पर्टिक्युलरली जो परिवहन वाहनांच्या मध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्याला म्हणतो, तो वर्ग अजून बराचसा अशिक्षित आहे. त्याच्यामुळं मग हा अवेअरनेस कमी असल्यामुळं काही वेळेला व्यसनाधीनता असते, अतिवेगानं वाहन चालवणं असतं किंवा लेन डिसिप्लिन न पाळणं असतं किंवा रात्रीच्या वेळी किंवा हवामानाच्या नुसार जे काय तुम्हाला बदल करावे लागतात ते होत नसल्यामुळं मॅक्सिमम केसेसमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. सर, आपण म्हणतात की जे वाहन चालक आहेत ते खरोखर काही प्रमाणात अशिक्षित पण असतात, पण मग त्यांनी ही काळजी कोणती घेतली पाहिजे की जेणेकरून ते अपघातापासून दूर राहू शकतील? सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे, भारतासारख्या देशामध्ये वर्क आवर्स हे जे का आहे हे लिमिट केलेले तशा प्रकारे नाही आहेत. म्हणजे बाहेरच्या देशांच्यामध्ये कसं असतं की एक ठराविक तास तुम्ही चालवल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायला लागतं, थोडं फ्रेश व्हायला लागतं, ते कंपल्सरी आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांची हाल्टिंग स्टेशन्स किंवा रिफ्रेशमेंट सेंटर्स हे उघडलेली असतात की त्याच्यामध्ये ते थांबतात, 5-10 मिनटाचा काय होईना ते ब्रेक घेतात, फ्रेश होतात आणि परत पुढची जर्नी करतात. तर ह्यामध्ये सुद्धा जरी नियम त्या पद्धतीनं केले नसतील तरीसुद्धा चालकांनी त्या प्रकारे थोडाफार विश्रांती घेऊन किंवा ओव्हरस्ट्रेन होईल, सतत 10 तास 12 तास असं न चालवता, व्यसनाच्या अंमलाखाली न चालवता जर वाहन चालवलं आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत, वाहन जर सुस्थितीत नसेल तर बऱ्याच वेळेला कसं असतं की चालतंही चालू द्या अशा पद्धतीनं न करता वाहनाची यांत्रिक स्थिती, चाल ढकल नको, त्याची देखभाल जी आहे ती व्यवस्थित वेळच्या वेळी करायला पाहिजे. ज्यामुळे ब्रेकसारखी गोष्ट असते की जे बाबा त्याचं सेटिंग असतं किंवा ब्रेकची इफिशियन्सी असते, त्याचे पॅड्स बदलायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टींच्याकडं एक ठराविक वर्षे नोकरी केल्यानंतर ड्रायव्हरला त्याची माहिती झालेली असते की हा प्रॉब्लेम असेल तर फार काळ आपण चालवू शकत नाही. तर हे आग्रह करून जे वेळच्या वेळेला त्याची देखभाल करून त्यांच्या म्हणजे ओव्हरस्ट्रेन होणार नाही या पद्धती ठराविक वेळेला विश्रांती घेऊन, आणि मेन म्हणजे काय अतिवेगानं पोहोचायचं आहे मला लवकर, मला त्यामुळं स्पीड लिमिट पाळलं पाहिजे
किंवा लेन डिसिप्लिन जे आहे की तुम्हाला ज्या लेनमध्ये चालायला परवानगी दिलेली आहे ते ओव्हरटेकिंग करण्याची परिस्थिती वगळता बाकी याच्यामध्ये जर आपण डिसिप्लिननं चाललो तर सगळेच जर शिस्तीत चालले तर अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होईल. सर दुसरा प्रश्न असा आहे की सेफ्टी बेल्ट सुरक्षा पट्टा याचं ड्रायव्हिंगमध्ये काय महत्त्व आहे, काय सांगाल? बघा आता आपल्याकडं पहिल्यांदा आपण हल्लीच एक प्रथित यश इंडस्ट्रियलिस्ट सायरस मिस्त्री हे दगावले. टाटाचे जे काही नातेवाईक होते टाटा सन्सचे काही वेळ ते प्रमुख पण होते, संबंधित पण होते, परंतु काय झालं की त्यावेळेला ते मागच्या सीटवर बसलेले होते, आणखी सुरक्षा पट्टा लावलेला नव्हता. सुरक्षा पट्टा ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो बॉडीला त्या सीटबरोबर धरून ठेवतो. ज्यावेळेला कोलिजन होतं, सडन इम्पॅक्ट होतो, त्यावेळेला संपूर्ण वजन पुढं फेकलं जातं. तर त्यावेळेला काय होतं की नेमकं ज्यावेळेला तुमचा सुरक्षा पट्टा नसतो त्यावेळेला तुम्ही कुठं जाऊन आदळणार किंवा इम्पॅक्ट कुठल्या बाजून आहे, समोरून आहे, पाठीमागून आहे, बाजून आहे, माहिती नाही. तर तुम्ही कुठं जाऊन आदळणार हे निश्चित नसतं. तर त्याच्यामुळं काय होतं की त्या केसमध्ये कसं झालं की ते जाऊन पुढच्या सीटवर आपटले आणि बरोबर त्यांचं फोरहेड आपटल्यामुळं त्यांचा मानेचा मणका मोडला. तर अशी परिस्थिती कुणाच्याही बाबतीत येऊ शकते. त्यामुळे सुरक्षा पट्टा हा कंपल्सरीच आहे. तो लावल्यानंतर जी सुरक्षा मिळते ती विमानात जसं लँडिंग करताना आणि टेक ऑफ करताना तुम्हाला कंपल्सरी केलेलं असतं, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जे आहेत म्हणजे इंजिनिअरिंगच्या भाषेत बोलायचं झालं तर ते कुठून ॲक्ट होतील काय होतील हे माहिती नाही. त्याच्यामुळं तो अगदी प्राईम रिक्वायरमेंट आहे की तुम्ही 4 चाकी गाडीमधून जाताना नुसतं पुढंच नाही, ड्रायव्हर, को ड्रायव्हर आणि पाठीमागचे सीट सगळ्यांनी तो सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. सर आज ट्रकचे ड्रायव्हर असतील किंवा नवयुवक असतील त्यांच्याकडे आज नव्या चांगल्या कार आलेल्या आहेत, पण मद्यपान करून म्हणजे दारू पिऊन काही ठिकाणी गाड्या चालवण्याचे प्रकार आहेत अजून. तर तुम्ही काय संदेश द्याल की यामध्ये लोकांचे अनेक जीव गेलेले आहेत, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान देखील झालेलं आहे, काय सांगाल? कसं आहे की यंगस्टर ज्यावेळी तरुण असतो, तरुणपणामध्ये त्यावेळी ज्या कृती करतात ते पुढचं फ्युचर त्याचं बर्बाद होऊ नये ही काळजी, कारण सुरुवातीला तो उन्माद असतो की त्याच्यामध्ये आपल्याला वेगानं गाडी चालवायची आहे किंवा कशाचं तरी अंमलाखाली चालवायचे आहे, हे चालतं. परंतु काय होतं की ह्या ज्या चुका होतात त्या पुढं त्यांच्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, ती संपूर्ण फॅमिली त्याच्यामुळे बर्बाद होते, कुटुंब बर्बाद होतं, कुटुंब त्याच्यावर अवलंबून असलेले, आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं पण होतं. कारण बघा जगभरामध्ये आता चांगल्या कंपन्यांचे प्रमुख सगळे भारतीय आहेत, कारण आपली संख्या पण तेवढी आहे, आपल्याकडे लोक शिकायला पण तेवढे लागलेत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण पुढे चाललो. परंतु हा जो ह्युमन रिसोर्स आहे ती जर तरुण पिढीच बर्बाद झाली तर मग पुढचं राष्ट्राचं भविष्यच सगळं धोक्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांनी ही काळजी घेणंच गरजेचं आहे. आणि कसं आहे की छोटे गाडीवाले चुका करतात, कारवाले चुका करतात, मोठे गाडीवाले जे आहेत त्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी असते, कारण त्यांच्यामध्ये मॅक्झिमम लोड घेऊन ते जात असतात, किंवा छोट्या माणसाने चुका केल्या तर ते समजून जातो. पण व्यावसायिक जो चालक असतो तर त्याचा व्यवसायच तो आहे, तो काय म्हणजे शौक म्हणून करत नाही. तर तो जास्तीत जास्त तो जर डिफेन्सिव्ह पद्धतीनं चालला तर बाकीचे जे अपघाताच्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला घट करता येईल. अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे सर की हेल्मेटचा वापर आज मोटरसायकलवरती जे तरुण असतात किंवा तरुणी असतात, कॉलेजला जातात, तर हेल्मेट त्यांनी घातलं पाहिजे का? कसं आहे हेल्मेटच्या बाबतीत मोटरसायकल हे सगळ्यात म्हणजे ॲक्सिडेंट व्हायला जे काही कारणीभूत जे आहे व्हनरेबल म्हणतो ते जे वाहन आहे ते मोटरसायकल आहे. काय होतं की जर तुम्ही डोक्यावरती पडलात तर आपण म्हणताना सुद्धा म्हणतो ना की डोक्यावर पडलं काय, म्हणजे ब्रेन हॅमरेज जर झालं म्हणजे मेंदूमध्ये जर रक्तस्राव झाला तर बाकी सगळ्या इंजुरी तुम्हाला भरून काढता येतात. परंतु जर ब्रेन हॅमरेज झालं तर तो माणूस एकतर तो पूर्णपणे मृत्युमुखी पडतो, किंवा जरी ब्रेन हॅमरेज झालं तुम्ही रिकवर जरी तरी केला तर मेंदूमधली जी सेंटर्स जे खराब होतील त्या प्रमाणात तुम्हाला दृष्टीदोष तरी येईल, किंवा पॅरालिसिस तरी होईल, किंवा बाकी होईल. त्याच्यामुळं डोकं सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि डोकं सांभाळताना हेल्मेट घालून जर तुम्ही चाललात, आणि तो नुसतंच हेल्मेट घालून चालणार नाही, हेल्मेट घालून त्याची स्ट्रीप जी आहे ती व्यवस्थित लावून, किंवा जे त्याचे जे ज्या क्वालिटीचं पाहिजे ISI ते त्याच्यामध्ये प्रमाणित
करते की त्याची क्वालिटी म्हणजे चांगल्या प्रकारचं जर घातलं तर ह्याच्यामध्ये मोटरसायकलच्या बाबतीत अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होऊ शकतं. आणि हे दोघांनी करायचं आहे, पिलियन रायडरनी पण करायचं म्हणजे मागच्या बाजूला माणसांनी पण करायचं आहे आणि पुढच्या माणसांनी पण करायचं आहे. सर, शेवटचा प्रश्न की सर्वसामान्य माणसांनी अपघातापासून वाचलं पाहिजे, त्यांचे जीव वाचले पाहिजेत, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसानही वाचलं पाहिजे, यासाठी आपण सर्वसामान्यांना काय संदेश द्याल ह्या कोल्हापूरच्या RTO कार्यालयामार्फत? बघा, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे म्हणजे आमचं जे मूळ विभाग आहे हा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, परंतु आम्ही ट्रॅफिक रेग्युलेशन हा पण आमचं काम आहेच, परंतु मूळचा आमचा विभाग जो आहे तो अभियांत्रिकी विभाग आहे. त्यामुळं वाहनामधलं येणारं आधुनिक तंत्रज्ञान किंवा बघा चांगल्या चांगल्या दिसताना ॲस्थेटिक व्ह्यूज नाही, परंतु ते सेफ्टी फीचर पण येतात. सेफ्टी फीचर हां, म्हणजे आता ब्रेकच्या बाबतीत पूर्वी ट्रॅडिशनल ब्रेक होते, नंतर आता ABS ब्रेक प्रमाणे आले, आता EBS ब्रेक यायला लागले, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन सुधारणा व्हायला लागलेत. ह्या ज्यावेळी सुधारणा होतात त्यावेळी ह्या सुधारणा काय आहेत, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचा सुरक्षेशी नेमकी संबंध काय, हे लोकांनी जास्तीत जास्त समजून घ्यावं. आणि आमचासुद्धा प्रयत्न असा राहील की जे यंगस्टर आहेत, जे आपल्यापेक्षा ही नवीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत, साधं मोबाईलच्या बाबतीत जे त्यांना ॲप्लिकेशन्स माहिती असतात ते आपल्यासारख्या पिढीतल्या लोकांना माहिती नसतात, तर त्यामुळं वाहनातलं हे तंत्रज्ञानसुद्धा समजून घ्यावं, त्याचे सेफ्टी फीचर्स समजून घ्यावेत. आणि रूल्स आणि रेग्युलेशन्स हे फक्त बाइंडिंग आहे आणि आपल्यावर लादले गेले आहेत असं न समजता ते पाळल्यामुळं जी सुरक्षा निर्माण होणार आहे किंवा पुढचं जे रेस्ट ऑफ द तुमचं एक ठराविक वर्षाच्या तरुणाईनंतर जे पुढचं आयुष्य आहे किंवा जे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत त्याच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे समजून जर घेतलं तर तो माणसाच्या बिहेवियरमध्ये म्हणजे त्याच्या आचरणामध्ये निश्चितच फरक पडेल. आणि तो पडावा लोकांनी हे नियम जे त्याच्यावरती बाइंडिंग बंधन आहे म्हणून न स्वीकारता तो स्वतःहून त्याच्यामध्ये हे आपल्याला पाळायचं आहे, जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य सुखकर होणार आहे आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पण सुनिश्चित होईल, परंतु राष्ट्रीय संपत्तीचं संवर्धन होईल आणि जगभरामध्ये जे आपलं नाव आहे ते नाव रस्ता सुरक्षेच्या बाबतीत लोकांनी अजून उन्नत करावं, हीच मी लोकांना आवाहन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सर, मोबाईलवर देखील काही लोक वाहन चालवताना, मोटरसायकल चालवताना वापर करतात, याबाबत काय? लोकांनी कितीही काही म्हटलं, म्हणजे मला 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जरी म्हटलं तर ज्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे इतर गोष्टींच्याकडे जातं, मोबाईल वापर ज्यावेळी तुम्ही करता वाहन चालवताना 100% नसलं 10%, 20%, 30%, 40%, काही ना काही कॉन्सन्ट्रेशन तुमचं रस्त्यावरचं जे 100% असायला पाहिजे ते कमी होऊन त्या गोष्टीकडे जातं. तुमचं फोनवरचं कॉन्व्हर्सेशन जे कुठल्या प्रकारचे तुम्ही रागामध्ये येऊ शकता, काय येऊ शकता, दुसऱ्या याच्यामध्ये ते माइंड तुमचं डायव्हर्ट होऊ शकतं. माइंड डायव्हर्ट झाल्यामुळं तुम्हाला समोरचं जे काय दृष्टिक्षेप आहे त्या दृष्टिक्षेपातील जी वाहनं आहेत त्यांच्याकडे बघून कॉन्सन्ट्रेशन करून जे काय तुम्हाला पालन करायचं आहे ते होऊ शकत नाही. हां, आणि त्यामुळं हा जो धोका आहे सर्वात जास्त धोका त्याच्यामुळं निर्माण होतो. त्यामुळं सर्वांनी वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं हे संपूर्णपणे टाळलं पाहिजे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आपण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे की जेणेकरून येणारी पिढी सुरक्षित होऊ शकेल, मोबाईल वापरू नाही शकणार. तर हे होते कोल्हापूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले साहेब. आणि त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती तर दिलीच आहे, परंतु संदेश पण दिला आहे की सुरक्षित राहा आणि सुरक्षितपणे वाहन चालवा, आपला जीव धोक्यात घालू नका. मी हिरालाल केदार, कॅमेरामन विजयसह सुनीलसह, कोल्हापूर.